तुम्हाला सांगतो गेम कसा खेळायचा. ए अरले बोलायला लागली बरं काही आणील बरं का मी. हे घर आहे ना, हे घर माझं आहे. मूर्ख आहे का रे हा? ए मूर्ख म्हणायचं नाही. अरे बघ ना काय उड पाचची खाऊन याची याच क्यू आर क्यू. बाई काय प्रकार. तर राम राम मंडळी, मी आहे भाऊसाहेब बजरंग वाटोळे. स्वागत करतो मी तुमचं माझ्या या बिग बॉसच्या शो मध्ये. तर वेळ न वाया घालवता जाऊया बिग बॉसच्या घरात थेट आणि बघूया कुणाला मिळतो भाऊचा धक्का आणि कुणाला मिळते भाऊची बोक्की. लय झोला संडास आली बिग बॉस. कोंडा कुठे आता? कोंडा कुठे? अय वय बघ. अरे आता कोणता सापडत नाही रे. माझ्या पोटात लय झापूक झुपूक झालं. लय जोराची संडास आली. अरे सूरज या बिग बॉसनी पाणी बंद केलंय. जाऊ नको, पंचायत होईल तुझीच. अयो पाणी पण केलं, मग जायचं कुठं संडासला? तुझं तू बघ बाबा, मी तर सकाळी 4 वाजता रानात जाऊन आलो. अय वय वो, मी लहानात गेलो तो बिग बॉस खवलणार नाही लाल माझ्यावर. ए नासके, तुझं तू बघ, मला नका विचारू. बिग बॉस एवढ्या बाल मला माफ करा. माझ्या पोटात लय झापूक झुपूक व्हायला लागलंय. लय गोलीगत संडास आली. गोलीगत जातो आणि गोलीगत येतो. बिग बॉस मला माफ करा. सर्वप्रथम सर्वांनी खाली मांडी घालून बसावे. तुम्हाला वाटेल की हे बिग बॉसचे घर आहे, बरोबर? पण तसं नाही, कारण इथेच येतो माझा लाडका ट्विस्ट. हे घर बिग बॉसचे नसून बिग बॉसच्या नावावर चालवत असलेले पीजी आहे. तुम्ही इथे भाडे तत्वावर राहायला आला आहात, त्यामुळे तुम्हाला इथे महिन्याच्या महिन्याला भाडे द्यावे लागेल. स्वतः जेवण बनवावे लागेल, कपडे धुवावे लागतील, गेम खेळावे लागतील आणि जो गेम मध्ये जिंकेल त्याला भाडे द्यायची गरज नाही. फुकट राहू शकता. गेम कोणता खेळायचा हे तुम्हाला घराचे खरे मालक म्हणजे भाऊसाहेब सांगतील, भाऊच्या धक्काबुक्कीमध्ये. आता तुम्हाला सांगतो गेम कसा खेळायचा. या तुम्ही या, आता तुम्हाला दाखवतो गेम कसा खेळायचा. या. या नॉमिनेशन टास्क मध्ये मी तुला नाही टाकणार, तू मला नाही टाकायचं. दुसरा दिवस, वेळ सकाळचा नाश्ता झाल्यानंतर. प्रेमात धोका मिळाला? भेटला? प्रेम केलं होतस तू? झालत बाई त्याने बुक्की टेंगूळ तर नाही ना दिला तुला? नाही. माझ्या संग चांगली बोलायची, चालायची, पलायची. तिला माझ्यापेक्षा एक काला ढाबला टाकला मुलगा आवडला, गेली त्याच्या संग पळून. बाई नाव काय होतं त्याचं? लाजून आलबे. माझाच मित्र होता, लय हलाम खोले झाला. जाऊ द्या, भेटली त्याच्या नशिबात. बाई काय प्रकार. पण मी पण आता आणतच पोलगी बायको करून आले. ती पण आणत, मी पण आणत. दोघं पळून जाणार कुठेतरी जिथं कोणीच येणार नाही तिथं अच्छा ठिकाणी. काय झालं पॅडी दादा, का रडताय? काय नाही, घरी पण बायको मला असेच काने कापाय लावायची, त्यामुळे चढतोय. ओ पॅडी दादा, ही रडायची ऍक्टिंग नाही इथं नका करू. आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंगच केलेली आहे. हो चालतंय. नाही तरी कधी पण काम सांगितलं तरी तुम्हाला आळसच आहे कामाचा. कधी पण रडायचंच. ए घरच्या गोष्टी काढून नका इथे उगाचा. ए तू गप रे. ए नासके, गप कुणाला बोललीस तू? तोंड सांभाळून बोलायचं जरा बरं का. तू शांत बस. तुला मी घेतलेलं तुला काय बोललो नाही नासके. तू काय गप का बोललीस? मला कात्रीसारखं तुझं तोंड चालतं नुसतं चर 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 चर. कळतं का तुला कोणाशी कसं बोलायचं असतं? तुला मी बोलले होते का? तू मध्ये का बोललास? मला गप कशाला म्हणलीस तू? गप बोला, तुझं काय अधिकार आहे? तू गप्पच बस. ओव्हर ऍक्टिंगची दुकान तू येस बर का, ते नाहीये. तू करतेस ओव्हर ऍक्टिंग. तुला कळतं का नाही? गप बस. शिकवायचं मला. ए मर्दांनो, असं काय बोंबा मारायला असा? वाटलं तर एकमेकांना खचून मारा. तिच्या आईला माझ्या. मला सांगावं समजून. ए अरले बोलायला लागली बरं काही आणील बरं का मी. ए शांत बसा रे. हे घर आहे ना, हे घर माझं आहे. माझ्याशिवाय इथे कोणी आवाज करायचा नाही. तुला काय आम्ही सगळे वेडे वाटलो का? हे घर तुझं आणि आम्ही सगळे भाडे भरतो. म्हणजे तुम्ही भाडे करूच आहात? हे मी ह्या रूमची मालकी नाही. तू हे सगळं मुद्दामून करतेस का? ए नासके,
ए अरबाजला बोलवर त्या ए अरबाज. काय झालं निक्की? काय करायली तू? मार खायचं का तुला? तू मला मारणार? तुझ्यात एवढी हिंमत आहे का? तू माझी हिंमत काढते निक्की, तू माझी हिंमत काढते निक्की. तुझी काय अक्कल काय तळ पायात गेलं का? मूर्ख आहे का रे हा? ए मूर्ख म्हणायचं नाही. अरे बघ ना काय बोलते. ए, निक्की, तू हात माझं लावलं. डोकं तापलंय आता. मला आता त्रास होतोय. मला मारू नका रे. अरे बस पाणी द्या. तोंडाची तू शांत बस. अरे, शांत बस, अरे. शांत बस. अरे यार, माझं खूप तापलंय. माझं डोकं खूप तापलंय यार. शांत बस. ए, पाणी आण, पाणी आण, यार, पाणी आण. कशी बोलते बघ ना यार. अरे जाऊ दे, ती जास्त तोंडाची गप्प अरे माहिती ना. अरे, एवढा जीव लावला यार शिलाने. कशी बोलते? अरे यार कशी बोलते यार. शांत बस तू, शांत बस. खाली बस, खाली बस. शांत हो, शांत हो. अरे यार मैंने उसको इतना दिल लगा यार, मैं कैसा बोलते यार. तुला बोलले होते मी निक्की 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 झालं ना. यार मला पाणी द्या यार, मला पाणी. अरे 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 मला पाणी द्या, पाणी द्या यार, मला पाणी द्या. अरे बस तू पाणी पी. अरे पण ती बघ ना यार कशी वागते माझ्यासोबत. अरे बस पाणी पी. तिला मी एवढा प्यार केला यार, तिने काहीच कदर करत नाही तुला यार बोललो माझी. होतं, अरे बस तू पाणी पी रे. अरे त्याला पाणी तर पिऊ दे. अरे जाऊ दे ना बाबा, थोड पाचची खाऊन मॅक्सिमम शॉट याच क्यू आर क्यू झेड क्यू. अरे किती वेळा सांगतोय आपण यार, जाऊ नको निक्की. यार तू तुझ्या मागा जा, तू तिच्या मागा फिरतोय, अख्खा सीझन तिच्या मागा फिरला. निघ इथून वेळ हकाल. हे असले माझ्यावर आरोप करू नका. अरे तू आहे, तू त्यातलाच आहे, तू तुझ्या मागा मागा फिरतोय. यार खेळत कमी. टीमचे पण मला असंच बोलतात, हे टीमचे पण असंच. मी करू काय? तू त्याच कामाचा आहे, फिर माग. काय केलं हे दुसरं? बरोबर नाहीये तुमचं. उसको बोलो मेरे पास मत आने दो. उसको हा, हा, उसको मेरे पास मत आने हा, दो. हा, नाही येणार ती. घाबरला मला तो. ए निक्की तू गप का जरा. निकीला सांगा माझ्याकडे बघू नका म्हणून. मी नाही बघत आहे त्याच्याकडे, तोच माझ्याकडे बघतोय. मी बघेन नाही तर काय पण करेन. तुला नसेल आवडत ना तर तू नको बघू. मी कधी म्हंटल मला नाही आवडत म्हणून? जपून लावा गाली. याच क्यू आर क्यू झेड क्यू बुक चॅंगुल. बघितलं का कसा साहेबचा राग मारला. बरोबर आहे पॅड दादा. या खोळ्यासने वाटायला की आपण काय सायराटच बघितला नाही. बोलले होते मी, आपण किती समजून सांगितलं पण झालंच ना शेवटी तिचा परसा. हा परशा नाही, पाय पुष्टी झालाय तो. चूक झाली रे आपला त्याच्यावर विश्वास ठेवून. हो. आपण त्याच्यासाठी एवढं भांडलो आणि हा. हा तिचा डोरमॅट निघाला. बरोबर आहे. नाही आजपासून आपली आणि त्याची दोस्ती खतम. बघा आता. हम्म. त्याला जाऊन बोल की इथं काय बोलतोयस. हा मग बोल, घाबरतो का मी त्याला मग? हा बिग बॉसची ट्रॉफी फक्त सूरजच नेणार. एस क्यू आर क्यू झेड क्यू बुक्की टेंगुल गोलीगत धोका वडपाची खाऊन मॅक्झिमम शॉट. आम्ही काही ते जेवायला आलो का? ट्रॉफी तू नेणार नाही? आम्ही पण जेवायला. यांना सगळे या बाया मला येड्यागत बोलून घेतात. यांना दाखवतो चांगलं. बिग बॉस ट्रॉफी मीच नेणार. यांची चांगली यांना गावठी पॅटर्नच दाखवतो कसा असतंय तर. बुम! माझी जानू पिल्लू आय लव्ह यू. अरे काय झालंय? काय तू काय करतोस हे सगळ्यांच्या समोर? तू मला सगळ्यांच्या समोर माझी हिंमत करायला सांगते तर मला ऑब्व्हियसली राहत येणार ना. माझा इगो हर्ट होणार ना नक्की. अरे पण इथं सगळे आहेत, कोणाला डाऊट नको यायला, आपल्याला असंच राहावं लागेल. हा ठीक आहे, पण गोष्ट थोडीशी लिमिट मध्ये बोल ना की तू खूप मला असं हर्ट होतो. तू मी तुला जास्त नाही बोलू शकत आणि तुझ्याशिवाय माझा गेम काहीच नाही. तू जर गेली ना तर खरं सांगतो मी खूप डरतो. तू जर बाहेर गेली तर कारण तुझ्याशिवाय माझा काहीच गेम नाहीये निकी. म्हणून मला खूप डर लागतो. जीपी दादा अख्ख्या घराच्या आजूबाजूची बाजू घेतली आणि निकीच्या मागं जिंगाट झालाय. मी तर त्याला चांगला मित्र समजत होतो. स्वतःपेक्षाही जास्त विश्वास मी त्याच्यावर ठेवला होता. साला त्यांनीच मला धोका दिला. तसं मला सगळं कळत होतं पण वळतच नव्हतं. अरे वय वे. अरे हा लोचट मजनू आहे अरबाज. आईला तेव्हा स्वतःच्या मातावर ठामच नाहीये. हा बरोबर आहे, तो डबल ढोलकी आहे. हो यारा ढोल बजा के, हो यारा जश्न मना के, हो यारा ढोल बजा. सूरज, बोला बिग बॉस. तुम्ही कोणालाही भांडत नाही का? हो बिग बॉस. कारण की मग ते असं आतून येत नाही बिग बॉस. ती मला गोलीगत शिवाय येतात बिग बॉस पण ते अशा निघत नाही. लय बिग बॉस शिवाय देतो मी पण ते इथं आल्यापासून असं डोकं चालत नाही. सूरज, तुमचा पॅटर्न गोलीगत आहे. हो बिग बॉस.
बुक्की टेंगुळ SQ RQ झडक्यू वड 5ची. तुम्ही कधी गोलीगत धोका खाल्ला आहे का? खाल्लाय बिग बॉस एक. मग तुम्ही काय केलं? बिग बॉस मी 5ची वल्डी खाऊन मॅक्सिमम शॉट एकदम SQ RQ झडक्यू बिक्कू टेंगुळ गेलो त्या पुरीच्या घरी आणि अशा शिव्या दिल्या तिला जाग्यावरच मॅटर खतम केलं बॉस. इथे पण असाच गोलीगत मॅटर खलास करायचा. चालतंय बिग बॉस. तुम्ही आता जाऊ शकता. ओके बिग बॉस. या टास्कमध्ये ज्या सदस्याचे नाव बिग बॉस घेतील त्या सदस्याने पुढे येऊन थांबायचे. दुसरा कोणताही सदस्य जाईल आणि त्या सदस्याचे डोळे बंद करेल. मग दुसऱ्या सदस्याने ओळखायचे आहे कोणत्या सदस्याने कुणाचे डोळे बंद केले आहेत. जी टीम सगळ्यात जास्त सदस्यांना ओळखेल ती टीम विजयी ठरेल. शुभेच्छा बिग बॉस. आपली बी टीम, आपल्याकडे ताकद कमी आहे ना, आपण युक्ती वापरू, डोकं वापरू. तिकडं आपल्यापेक्षा कोणीही स्ट्रॉंग नाहीये. तिकडं फक्त ताकदवर म्हणलं तर सूरज आहे आणि थोडासा स्मार्ट म्हणलं तर अभिजित आहे. अरे आपल्याकडे डोकं तर आहे ना, आपण प्लॅनिंग करून जिंकू शकतो. बी टीम जिंकू शकते आपली. तुझ्यावर विश्वास नाही आमचा भावा. आपल्याला भांडे एकमेकांना नाही घासू शकत. अरे ते भांडण्याचा विषय नाहीये, नंतर काढू आपण. पण ऐकून घे. हे आहेत यांचं हे असं मंदपणा डीपी दादाच करू शकतो. हे डीपी दादाच आहे. बाई काय प्रकार. हा हात तर ओळखीचा दिसतोय. आय थिंक अभिजित आहे. तू हिला कसं काय ओळखलं? तुला याचा स्पर्शाने तू याला कसं काय ओळखलं? राम राम मंडळी, मी आहे भाऊसाहेब बजरंग वाटोळे. स्वागत करतो मी तुमचं माझ्या या 2 BHK फ्लॅट मध्ये. धन्यवाद बिग बॉस. धन्यवाद बिग बॉस. तुम्ही कदाचित विसरला आहात की तुम्ही या फ्लॅट मध्ये एक PG म्हणून राहायला आलात आणि या फ्लॅटच्या काही नियम व अटी पण आहेत. तुमच्यापैकी एकानेही ती नियम व अट पाळली नाही. मग सूरज बोला की भाऊ. तुम्ही पहिल्या दिवशी काय केलात? भाऊ लय गोलीगत आली होती. मी बोलतोय ना. तुम्ही चक्क टमरेळ घेऊन त्या वाघमाऱ्याच्या शेतात गेलात. हो त्यातलं जाप. सूरज मी बोलतोय ना. आला होता तो वाघमारे माझ्या घरी सकाळी सकाळी. 1000 रुपये दंड आकारला त्याने माझ्याकडून तुमच्या एवढ्या खताचा. मला सांगा, जेव्हा सूरज टमरेळ घेऊन बाहेर निघाला तेव्हा तुमच्यातल्या एकाने पण त्याला अडवलं का नाही? बर ठीक आहे, पहिली चूक होती, मी माफ केली असती. सगळ्यात महत्वाची चूक, निक्की आणि अरबाज, तुम्ही काय करत होता? इथे PG म्हणून राहायला आलात, गेम खेळायला आलात का तुमची ते लव्ह स्टोरी करायला आलात? ठीक आहे, तुमची लव्ह स्टोरी पण मी मान्य करतो. पण तुम्हाला जर बिग बॉसने टास्क दिला असेल तर तो टास्क पूर्ण करायचा तुमचं कर्तव्य आहे. पण तुम्ही काय केलं? पर्सनल झालात. म्हणजे बिग बॉसच्या गेमची काही, त्याच्या टास्कची काही व्हॅल्यूच नाही. हा सर्वात मोठा गुण आहे. आणि जेवढे जबाबदार तुम्ही दोघं आहात ना, तेवढे जबाबदार तुम्ही सगळेच आहात. म्हणून मी एक निर्णय घेतलाय. मी तुम्हा सर्वांना हे घर आत्ताची आत्ता सोडून जाण्यास सांगतो.
बघताय काय? उठा, बॅगा भरा आणि निघा. बंद करा रे शो, चाललो मी.